थंडीच्या सीझनमध्ये हे लाडू मी आवर्जून बनवते, कारण थंडीच्या सीझनमध्ये आपल्याला कंबर दुखणे, पाय दुखणं, सांधीवात हे बरंच काही प्रॉब्लेम चालू होतात। त्यामुळे हे लाडू खाल्ल्याने आपल्याला बरंच काही ह्या लाडूमध्ये भेटतं, जसं की प्रोटीन, विटामिन बरंच काही आहे याच्यामध्ये। तर हे लाडू बनवायला अगदी सोपे आहे आणि मी जशी ही रेसिपी तुम्हाला शेअर केली आहे ना, त्याच पद्धतीने जर तुम्ही बनवली ना तर अगदी परफेक्ट असे हे लाडू बनणार आहे। नमस्कार, मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीज किचनमध्ये। तर आज आपण इथे बनवणार आहे मस्त असे हेल्दी मेथीचे लाडू आणि तेही कोणताही पाक न यूज करता। चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे। इथे मी मेथीचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो खारीक घेतलेले आहे। खारीक आपल्याला जे आहे ना ते थोडेसे ड्राय करून घ्यायचे आहे, म्हणजे थोडं तुम्ही उन्हामध्ये सुकवू शकता आणि त्यातली बी काढून घ्यायची आपल्याला। मग इथे मी 1 वाटी काजू घेतलेले आहे, त्याच मापाने अर्धी वाटी इथे डिंक घेतलेला आहे। योग्य प्रमाण मी इथे मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर इथे मी 1 वाटी बदाम घेतलेले आहे। मग इथे आपल्याला 50 ग्रॅम इथे मी मेथी घेतलेली आहे। जेवढी तुम्हाला कडू जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही मेथीचा इथे जास्त वापर करू शकता। थोडीशी खसखस घेतलेली आहे, मग साधारणतः 10 ग्रॅम, आणि थोडंसं आपण इथे बडीशॉप घ्यायचं आणि इथे हालीम घ्यायचं आहे। अर्धी वाटी ही हालीम आहे। हे आपल्याला सगळे ड्रायफ्रूट लागणार आहे हे लाडूसाठी। आणि जसं की डिंक देखील आपल्याला थंडीमध्ये खाल्लेलं खूप चांगलं असतं आणि हे आपल्याला थोडंसं आपल्याला हे म्हणजे मंद आचेवर हे सगळे जे पदार्थ आहे ना ते आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मी कोणतंही भाजताना कोणतंही तूप किंवा तेल काहीही वापरणार नाही, अगदी म्हणजे सुक्कच हे भाजून घेणार आहे। पण मेन ह्याच्यामध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जेवढेही आपण हे वस्तू भाजून घेणार आहे ना तर अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचं। हे बघा, मेथी अगदी म्हणजे सुगंध मेथीचा येईपर्यंत आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे, अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत। त्यानंतर आपल्याला त्याच कढईमध्ये इथे मी बडीशॉप घेतलेली आहे। बडीशॉप देखील आपल्याला इथे हलकीशी म्हणजे भाजून घ्यायची आहे, जास्त भाजली ना ती कडवट लागणार आहे, त्यामुळे आपल्याला हे हलकीशी फ्राय करून घ्यायची आहे। मग इथे मी डिंक देखील तूप न वापरता फ्राय करून घेणार आहे, म्हणजे भाजून घेणार आहे। हे देखील आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचं आहे। साधारणतः म्हणजे हे थोडं भाजण्याचा प्रोसेस लेंदी आहे, पण जर तुम्ही ह्या पद्धतीने जर बनवले ना अगदी मस्त असे हे लाडू बनणार आहे। आणि एकदा जर तुम्ही ही रेसिपी म्हणजे ह्या पद्धतीने जर लाडू बनवले ना तर नेहमीच तुम्ही बनवताना ह्याच पद्धतीने लाडू बनवणार, एवढे मस्त असे हे लाडू बनतात। हे बघा, तुम्ही बघू शकता डिंक इथे हळूहळू म्हणजे फुलत चाललेलं, म्हणजे हे भाजलं की ना तुम्हाला कलर ह्याचा चेंज झालेला असतो, जसं की साबुदाणा कसा असतो तसा त्याचा कलर येणार आहे। हे बघा, हलका म्हणजे आपल्याला हे फास्ट गॅसवर नाही भाजायचं आहे, अगदी म्हणजे स्लो गॅसवर भाजायचं आहे। भले ह्याचा प्रोसेस थोडा लेंदी आहे, पण खरंच हे बनवताना ना म्हणजे तुम्हाला वेळ लागला ना पण हेल्थसाठी हे खूप चांगलं आहे, त्यामुळे थोडा वेळ गेला तरी चालेल, पण मस्त असे आपले हे मेथीचे लाडू बनणार आहे। आणि हिवाळ्याच्या सीझनमध्ये मेथी हे खूप म्हणजे चांगली असते हेल्थसाठी। हे जसं की आपलं कंबर दुखणे, पाय दुखणे, सांधे दुखणे हे जे त्रास आहे, मेथी, डिंक हे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला त्याला भरपूर इफेक्ट होतो, म्हणजे खूप चांगलं असतं। आणि हे बघा, त्यानंतर डिंक भाजून झालं नाही की आपण इथे बदाम भाजून घ्यायचे आहे, ते पण देखील आपल्याला सुक्केच भाजून घ्यायचे। अगदी थोडं थोडं घालून मी बदाम इथे भाजून घेते, कारण जे एकदम घातलं ना तर फिरवताना किंवा बारीक गॅसवर हे करताना थोडासा जास्त वेळ लागतो, म्हणून अगदी थोडे थोडे घालून हे भाजून घ्यायचे आपल्याला। हे बघा, हलकासा म्हणजे क्रंचीपणा येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं, जेणेकरून त्याचं जे मॉइश्चर आहे तो निघून गेला पाहिजे। मॉइश्चर जर तुम्ही त्याच्यामध्ये म्हणजे ओलावा असा राहिला ना तर लाडू आपले जास्त दिवस टिकणार नाही, त्यामुळे आपल्याला हे थोडंसं क्रंची म्हणजे सुक्कट असं झाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। त्याच पद्धतीने आपल्याला काजू देखील भाजायचे आहे। इथे पदार्थांचं जर मॉइश्चर निघून गेलं ना तर अगदी लाडू 3-4 महिने काहीही त्यांना होत नाही, एवढे मस्त असे, जसं म्हणजे त्यांचा खवटपणा पण नसतो, खवट हे बिलकुल लागणार नाही जर तुम्ही ह्या पद्धतीने हे लाडू बनवले। त्यानंतर आपल्याला ह्याच कढईमध्ये जे हालीम आहे तो पण भाजून घ्यायचा आहे। हालीम हा
पटकन भाजला जातो. हे बघा तुम्ही बघू शकता, ते भाजलं नाही की असं उडतं, त्यामुळे जास्त वेळ नाही भाजायचं आहे. आणि इथे मी खसखस घेतली आहे. खसखस देखील हेल्थसाठी खूप म्हणजे खूप चांगले आहे आणि स्पेशली जर तुम्ही थंडीच्या सीझनमध्ये हे खसखस खाल्ली ना तर खरंच आरोग्याला खूपच चांगलं आहे. आणि ही खसखस देखील अगदी 2-3 म्हणजे सेकंडसाठी किंवा 30 सेकंडपर्यंत ही भाजायची आहे, जास्त नाही, कारण ती काळपट होणार आहे. हे बघा व्यवस्थित असं भाजून झालं ना की आपल्याला हे देखील खसखस काढून घ्यायची आहे. फास्ट गॅसवर कोणताही पदार्थ भाजून नाही घ्यायचा आहे. नंतर मी शेवटी हे जे खारीक आहे ती उन्हामध्ये थोडं 1 दिवस मी सुकवून घेतलेले आहे, त्याची बी काढून घेतलेली आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये खारीकमध्ये पण बऱ्याच प्रमाणाने मॉइश्चर असतो आणि म्हणजे पेनसाठी किंवा कुठल्याही दुखण्यासाठी आपण खारीक हा आवर्जून खातो किंवा खजूर हा आवर्जून खातो. त्यामुळे हे खारीक देखील ह्याच्यामध्ये म्हणजे मेन इन्ग्रेडियंट बोलू शकता तुम्ही मेथीमध्ये पण, कारण खारीकमध्ये त्याची गोडवा पण असतो आणि त्याची टेस्ट मस्त लागते. ते पण भाजून झाले. सगळा पदार्थ मी इथे जाडसर असा मिक्सरला वाटून घेतला. इथे बारीक फाईन पेस्ट नाही करायची आपल्याला, थोडंसं म्हणजे लाडू खाताना आपल्या तोंडामध्ये ह्याचं क्रंचीनेस आला पाहिजे असं आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. आणि सगळं थंड झालं कीच आपल्याला ग्राइंड करायचं आणि थोडं हवेशीर ठेवायचं आहे, जेणेकरून ग्राइंड करताना देखील ते गरम होतं आणि त्याला मॉइश्चर पकडतं. म्हणून हे मॉइश्चर न पकडण्यासाठी हे पूर्ण थंड व्हायला पाहिजे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हे ग्राइंड करून पुन्हा एकदा हे थोडं हवेला ठेवायचं आहे. हे व्यवस्थित सगळे मी ड्रायफ्रूट मिक्स करून घेतलेले आहे. हालीम आणि खसखस आपल्याला मिक्सरला लावायची नाही आहे, ते असंच घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं. हे बघा पूर्ण इथे ड्रायफ्रूटची पावडर मी इथे रेडी केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता बिलकुल म्हणजे बारीक अशी नाही, जाडसर आहे. आणि जसं की मी तुम्हाला बोलली, कोणतंही पाक न बनवता इथे मी मेथीचे लाडू बनवणार. इथे साधारणतः अर्धा ते पावणा किलो मी लाडूचं म्हणजे गूळ घेतलेला आहे लाडू बनवण्यासाठी आणि 3 खोबऱ्याच्या वाट्या घेतलेल्या आहे, ते किसून घेतलेले आहे. आणि गूळ पण अगदी म्हणजे बारीक असं चिरून किंवा बारीक असं किसून घ्यायचं आहे. हे गूळ जे आहे ना थोडंसं नरम असं असतं ना ते घ्यायचं, कडक एकदम नाही घ्यायचं आहे, जेणेकरून हे आपल्याला पाक नाही बनवायचे आहे. इथे जर तुम्हाला लाडू जेवढे बनवायचे आहेत त्या क्वांटिटीनुसार तुम्हाला गव्हाचं पीठ घ्यायचं. इथे मी बेसनचा वापर नाही करणार आहे. गव्हाच्या पिठाने अगदी म्हणजे मस्त असे हे लाडू बनतात आणि गव्हाचं पीठ आपल्या हेल्थसाठी किती चांगलं आहे तुम्हाला माहितीच आहे. त्यानंतर इथे आपण त्याच कढईमध्ये हे खोबरं जे आपण किसून घेतलेलं आहे ना ते हलकंसं म्हणजे भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून खोबऱ्याचं पण मॉइश्चर निघून गेला पाहिजे आणि खवटपणा राहणार नाही. जर तुम्ही हे खोबरं असंच घातलं ना तर लाडू आपले लगेच खराब होणार आणि खवट देखील होणार आहे. त्यामुळे हे आपल्याला खोबरं देखील हलकंसं परतून कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं कढईमध्ये. आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल ना तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि त्यानंतर काय आपल्याला हे खोबरं हलकंसं फ्राय झालं की तुम्ही बघू शकता कलर त्याचा चेंज झालेला आहे. हे आपल्याला खोबरं देखील हे भाजलेलं काढून थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं कीच आपल्याला ह्याच्यामध्ये लाडूमध्ये घालायचं आहे, जेणेकरून थंड झालं ना की ह्याचा पूर्ण मॉइश्चर निघून जाणार आहे आणि लाडू आपले बिलकुल खवट होणार नाही. हे बघा हे खोबरं मी आता जे भाजून घेतलेलं आहे ते गूळ जे आपण इथे घेतलेलं, गूळ तुम्ही म्हणजे जर तुम्हाला लाडू जास्त गोड पाहिजे असेल तर गुळाचं थोडं प्रमाण वाढवू शकता किंवा तुम्हाला जास्त गोड खायची गरज नसेल म्हणजे तुम्हाला आवडत नसेल तर अर्धा ते पाऊण किलो मी इथे गूळ घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी अर्धा किलो तूप घेतलेलं आहे. तूप आपल्याला एकदम इथे घालायचं नाही, अगदी थोडं थोडं करत आपल्याला इथे तुपाचा वापर करायचा आहे. आणि त्यानंतर आपण जसं की हे गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ आपल्याला अगदी म्हणजे एकदम सगळं अर्धा किलो किंवा जेवढं तुम्ही क्वांटिटी घ्याल गव्हाच्या पिठाची ते एकदम आपल्याला हे भाजायचं आणि अगदी थोडं थोडं घेऊन आपल्याला हे भाजायचं आहे. आणि हे बघा तूप देखील आपल्याला अगदी थोडं थोडं घालत हे मस्त असं जे बेसन नाही गव्हाचं पीठ आहे ते भाजून घ्यायचं. आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवरच म्हणजे एकदम स्लो गॅसवरच भाजायचं आहे. कारण काय माहिती आहे फास्ट गॅसवर जर तुम्ही म्हणजे भाजलं तर ते भाजलं जाईल पण त्याचा कडवटपणा येईल, प्लस कसं ते खाताना देखील ना त्याचं म्हणजे कडूपणा तोंडात येईल. हे मेथीचे लाडू असे आहे ना की तुम्हाला खाताना बिलकुल कडू लागणार नाही आणि एकदा जर तुम्ही हे खाल्लं ना तुम्हाला नक्कीच हे लाडू आवडतील. त्यामुळे हे भाजताना देखील प्रोसेस स्लो आहे. जसं की मी पुन्हा सांगते हा प्रोसेस थोडा लेंदी आहे पण खरंच खूप मस्त असे टेस्टला लागतात. त्यानंतर काय थोडंसं पुन्हा एकदा तूप घातलेलं आहे आणि तूप घालून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे.
तूप देखील मी इथे घरगुती जे आपलं घरामध्ये तूप काढलं जातं तेच आहे, हे बाहेरचं तूप मी यूज नाही केलं. आणि जर तुम्हाला तूप कसं बनवायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेलं आहे, न त्याचं लोणी काढता डायरेक्ट आपण तूप कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलला अपलोड केलेली आहे. तर नक्की जाऊन तुम्ही त्या व्हिडिओ बघा, जेणेकरून कसं तुम्हाला हे तूप इथे किती महाग आहे तुम्हाला माहिती आहे, तर अगदी स्वस्तामध्ये आपण कसं मस्त असं तूप काढू शकतो आणि त्याचा लेंदी प्रोसेस पण अगदी पटकन असं ही तूप काढून रेडी होतं आणि तेही कोणतं लोणी न काढता. मग तुम्ही हे बघू शकता पिठाचा कलर किती चेंज झालेला आहे. इथे मस्त असा म्हणजे गोल्डन कलर आलेला आहे, अगदी म्हणजे असं गोल्डन ब्राउनिश असं वाटतं. त्यानंतर जे आपण गूळ आणि खोबरं मिक्स करून ठेवलेलं आहे ना, त्याच्यामध्ये हे पीठ घालून घ्यायचं आपल्याला. पिठाचा कलर तुम्ही बघू शकता किती चेंज झालेला आहे. हे सगळं पीठ आपल्याला थोडं थोडं करत, मी ते अर्धा किलो पीठचा वापर केलेला आहे गव्हाच्या पिठाचा. जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचं बनवायचं नसेल ना, तर तुम्ही बेसन देखील यूज करू शकता. पण गव्हाचं पिठाने बनवलेले खूप हेल्दी असे हे लाडू तयार होतात, त्यामुळे मी इथे गव्हाचं पीठ यूज केलेलं आहे. आणि हे बघा सगळं पीठ मी इथे भाजून घेतल्यानंतर ज्या परातीमध्ये मी गूळ किसून घेतलेला आहे त्याच्यामध्येच आपण हे पीठ घालायचं आहे, म्हणजे भाजलेलं पीठ आहे. आणि हे सगळं आपल्याला थोडंसं हलकंसं गरम असताना एकजीव करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मी थोडंसं तूप गरम केलेलं आहे आणि त्या तुपामध्ये जे बाकीचं जे पीठ आहे ते भाजून घेणार आहे. हे बघा तुम्ही, मी मुद्दामून हे सेकंड प्रोसेस म्हणजे सेकंड टाईम पण मी पीठ घेतलेलं दाखवलं आहे, कारण माहिती आहे हे एकदम जर तुम्ही भाजलं गेलं असेल तर वरवर असं भाजलं गेलं असतं आणि अगदी म्हणजे त्याचं कसं कडवटपणा नाही राहिला, म्हणजे नाही झाला असता. म्हणून मी हे अगदी थोडं थोडं भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या एका परातीमध्ये मी हे सगळं जे मिश्रण आहे ते ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. बघा दुसरं देखील आपलं पीठ जे आहे ते मस्त असं खमंग, आणि गव्हाचं पीठ देखील आपण जेव्हा भाजतो किंवा तुपामध्ये परतवतो ना, त्याचा मस्त असा खमंग सुगंध येतो की तुम्हाला कळेल की हे जसा सुगंध सुटेल ना तसं मस्त आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे. हे सगळं आता आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही आता बोलाल हे गूळ जे आहे ते अख्खं तसंच त्याच्यामध्ये म्हणजे थोडे थोडे खडे असे त्याच्यामध्ये दिसतात, पण असं काहीही नाही होणार आहे. तुम्ही जर पूर्ण ही रेसिपी बघितली ना तर तुम्हाला कळेल की आता पुढचं प्रोसेस काय असेल. आणि हे रेसिपी कुठेही न स्किप करता बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट तुमचे देखील मेथीचे लाडू बनणार आहे. आणि हे बघा व्यवस्थित हे थोडंसं गरम असतानाच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मी थोडंसं मिक्स करताना म्हणजे पीठ आपलं बाहेर सांडू नये किंवा जे हे मिश्रण आहे ते खाली पडताना कामा नाही, म्हणून थोडंसं मोठं भांडं घ्यायचं, जेणेकरून हे मिक्स करताना खाली त्याचं सारण जे आहे साडणार नाही. इथे मी मनुका थोडेसे बारीक कट करून म्हणजे चॉप करून घातले, ऑप्शनल आहे, घातले तरी चालेल, नाही घातले तरी नाही काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला इथे मी 8-10 वेलची घेऊन टेचून अशा घातलेल्या आहे. वेलचीचा सुगंध कसा खूप मस्त असा येतो लाडूमध्ये, म्हणून मी इथे वेलची पूड घातलेली आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आपण सगळे ड्रायफ्रूटची जे पावडर करून ठेवलेली आहे ना ती आपल्याला ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचे आहे. आणि तुम्ही बघितलं आहे मी कोणत्याही प्रकारचं इथे पाक न वापरता किंवा गूळ किंवा साखरेचा तर वापर केलाच नाही आहे, पण गुळाचा पाक न बनवता इथे मेथीचे लाडू मस्त असे रेडी होणार आहे. आणि कमीत कमी तुपामध्ये पण किती छान असे हे मेथीचे लाडू बनणार ना, ते तुम्ही आता पूर्ण बघणारच आहात. कारण ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे तुम्हाला तूप देखील जास्त लागत नाही आणि अगदी हेल्दी असे हे लाडू तयार होतात मेथीचे. आणि हेल्थसाठी तर खरंच खूप छान आहे. आणि हे जर तुम्ही रोज सकाळी एक जर हा लाडू खाल्ला ना तर तुम्हाला खाल्ल्यावर फील होईल की किती छान असं आपलं ह्या थंडीमध्ये जे थोडीफार म्हणजे पेन असतं ते किती रिलीफ भेटतं हे तुम्हाला नक्की जाणवेल. आणि हे बघा व्यवस्थित असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पहिले एकदा गरम असतं त्यामुळे हे तुम्ही चमच्यानेच मिक्स करायचं आहे. थोडंसं थंड झालं ना की हे बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे हातावर मळून घ्यायचं आहे. म्हणजे हातावर आपण थोडंसं पीठ घ्यायचं आणि रफ करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे, म्हणून मी सुरुवातीलाच बोललेली की जे गूळ आहे ते
थोडंसं नरम गूळ असतं ना तेच घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे नरम गूळ नसेल तर तुम्ही गुळाची जे खडा असतो तो 30 सेकंड किंवा 10 सेकंड जरी तुम्ही ओव्हनला लावलात ना तरी हे थोडंसं सॉफ्ट होतं, मग ते तुम्हाला किसायला बिलकुल त्रास होत नाही. हे बघा अशा पद्धतीने हे आपल्याला हातावर घासत घासत हे पीठ एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. म्हणजे नीट आपल्याला ह्याच्यामध्ये जे गुळाचे खडे आहेत ना ते एकदम असं पातळ असं होईपर्यंत म्हणजे पूर्ण एकजीव झालं पाहिजे पिठामध्ये किंवा ते आपल्या ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये. आणि तुम्ही बघू शकता मी दोन्ही हाताने आपल्याला हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे हातावर आणि हे व्यवस्थित एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असं हे एकजीव होते. आणि ह्याच्यामध्ये खरंच तुम्ही हा प्रोसेस करून बघा, ह्याच्यामध्ये बिलकुल गुळाचा एकही खडा राहणार नाही. कारण आपण हे हातावर घेऊन घासतो आणि गुळ अगदी सॉफ्ट असल्यामुळे हे गरम थोडं पीठ असतानाच आपण टाकलेलं, त्यामुळे हे अगदी वितळलं जातं त्याच्यामध्ये. त्यामुळे हे गुळाचा पाक रेडी करायची काहीही गरज नाही. हे बघा व्यवस्थित असं हे मिक्स झालेलं आहे. आता आपण ह्याचे लाडू वळू शकतो. तुम्ही बघू शकता इझिली हे लाडू वळले जातात. कुठल्याही वेगळं म्हणजे ह्याच्यामध्ये मी बघितलंच आहे की मी तुपाचा देखील जास्त वापर केलेला नाही आणि पटकन लाडू हे वळले जातात, जास्त वेळ लागत नाही. हे बघा अशा हलक्या हाताने दाबत दाबत जेवढं तुम्हाला म्हणजे लाडूची साईज पाहिजे छोटी मोठी तेवढी साईजचं तुम्ही पीठ म्हणजे जे सारण आहे ते घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने दाबत दाबत असं गोल गोल फिरवत अशा पद्धतीने तुम्हाला मेथीचे लाडू रेडी करायचे आहे. आणि या हिवाळ्याच्या थंडीमध्ये ना आपल्याला मेथीचं लाडू खाणं खूप म्हणजे खूपच गरजेचं आहे. आणि बघू शकता किती परफेक्ट असा आपला मेथीचा लाडू बनलेला आहे. हे बघा कलर टेक्स्चर बघा तुम्ही किती छान असा आलेला आहे आणि खायला तर खूपच म्हणजे खूपच अप्रतिम असं लागतं. एकदा जर तुम्ही हे बनवलं ना तर तुम्हाला नक्की कळेल. हे मी जे बोलते ना की हा लेंदी प्रोसेस आहे आणि हे खायला खरंच खूप मस्त लागतं. जर तुम्ही बनवलं ना तेव्हा तुम्ही विश्वास ठेवणार, कारण हे खरंच खूप मस्त लागतात. अशाच पद्धतीने आपल्याला हे बाकीचे देखील लाडू वळून घ्यायचे आहे. वळताना देखील ह्याचा जास्त वेळ किंवा जास्त त्रास होत नाही. हलकंसं 1-2 वेळा असं आपण हाताने दाबलं ना की हलकं गोल फिरवलं की ह्याचा लाडूचा परफेक्ट असा आकार येतो आणि मस्त असे लाडू आपले मेथीचे तयार होतात. आणि हे बघा तुम्ही बघू शकता पटापट असे वळून तयार होतात. ह्यांना जास्त वेळ नाही लागत आहे. साधारणतः म्हणजे हे अर्धा किलो पीठ आणि तुम्ही जेवढं काही मी ड्रायफ्रूटचे प्रमाण दिलेले आहे त्याच्यामध्ये नियर बाय तुम्ही 50 तरी लाडू तयार करू शकता. जर तुम्ही मी जे आकाराचे लाडू बनवले त्याच्यामध्ये तुम्ही 50 लाडू आरामात वळू शकता. जर तुम्ही थोडे मोठे करत असाल तर थोडीशी क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. पण हे बघा ह्या आकाराचे तुम्ही 50 लाडू आरामात बनवू शकता. आणि अशा पद्धतीने आपले इथे मेथीचे लाडू तयार झालेले आहे. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना मेथीची लाडूची तर तुम्ही नक्की ह्या हिवाळ्याच्या सीझनमध्ये बनवा. हे हेल्थसाठी मी पुन्हा पुन्हा सांगते, हेल्थसाठी खूप चांगले आहे. सकाळी उठल्यावर जर हे तुम्ही एक लाडू खाल्ला ना तर पूर्ण दिवस किती एनर्जेटिक होईल ना ते तुम्हाला खाल्ल्यावरच कळेल. त्यासाठी तुम्हाला ही रेसिपी घरी नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आजची रेसिपी माझी जर मेथीच्या लाडूची जर तुम्हाला आवडली, तेही कोणतं न पाक बनवता, तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका. आणि हे बघा मस्त का आहे मेथीचे लाडू खरंच खूप छान झालेले आहे. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.